Good morning, friends. Today we will see biphasic liquid dosage form suspensions. आपण याआधी काय बघितलं तर इमल्शन्स, त्यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, कोणत्या मेथडनी इमल्शन्स आपण आयडेंटिफाय करू शकतो, कोणत्या टाईपचे इमल्शन आहे ते. त्यानंतर आपण बघणार आहे बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म सस्पेन्शन्स. तर सस्पेन्शन्स म्हणजे काय? Suspension may be defined as preparation containing finely divided drugs particles distributed somewhat uniformly throughout a vehicle in which the drug exhibits a minimum degree of solubility. काय म्हटलेलं आहे? Suspension may be defined as preparation containing finely divided drug particles distributed somewhat uniformly. कसे distributed तर uniformly throughout a vehicle in which the drug exhibit in a minimum degree of solubility. कसं प्रिपरेशन आहे? फाइनली डिवायडेड ड्रग पार्टिकल्स डिस्ट्रीब्युटेड. कसं डिस्ट्रीब्युटेड आहे तर युनिफॉर्मली थ्रू आउट ए व्हेकल. कसं तर व्हेकल इन विच द ड्रग एक्झिबिट इन मिनिमम डिग्री ऑफ सोल्युबिलिटी. ड्रग कसं एक्झिबिट करता? मिनिमम डिग्री ऑफ सोल्युबिलिटी. त्यानंतर काय काय अजून? सस्पेन्शन्स आर द बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट इन विच द फाइनली डिवायडेड सॉलिड पार्टिकल रेंजिंग फ्रॉम 0.5 to 5 मायक्रॉन आर डिस्पर्स्ड इन अ लिक्विड और सेमी सॉलिड व्हेकल. काय म्हटलेलं आहे? Suspension are the biphasic liquid dosage form of medicament in which the finely divided solid particles ranging from 0.5 to 5 micron are dispersed in a liquid or semi-solid vehicle. आणि कसं व्हेकल आहे तर सेमी सॉलिड. तर काय बघितलं? डेफिनेशन. त्यानंतर बघूया पुन्हा सस्पेन्शन्स आर द बायफेजिक लिक्विड. कसं लिक्विड आहे? बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट इन विच द फाइनली डिवायडेड सॉलिड पार्टिकल्स. त्यानंतर आहे द रेंज ऑफ सॉलिड पार्टिकल्स इन सस्पेन्शन फ्रॉम 0.5 to 5 मायक्रॉन. किती आहे त्यांची रेंज? तर रेंज ऑफ सॉलिड पार्टिकलची रेंज किती आहे सस्पेन्शनमध्ये? तर 0.5 to 5 मायक्रॉन. सस्पेन्शन्स आर यूज इन ओरली, पॅरेंट्रली अँड ऑल्सो एक्सटर्नली. कसे यूज केले जातील? तर सस्पेन्शन्स आर यूज्ड इन ओरली, पॅरेंट्रली आणि एक्सटर्नली. दे आर केमिकली स्टेबल दॅन सोल्युशन. कसे आहे केमिकली स्टेबल दॅन? कशापेक्षा? सोल्युशनपेक्षा. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन. काय म्हटलेलं आहे? क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन. क्लासिफिकेशनमध्ये कोणते कोणते येतात तर ओरल सस्पेन्शन, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल सस्पेन्शन, एक्सटर्नली अप्लाइड सस्पेन्शन, त्यामध्ये एक्झाम्पल आहे कॅलामाइन लोशन. त्यानंतर पॅरेंट्रल सस्पेन्शन, त्यामध्ये एक्झाम्पल आहे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन. काय काय म्हटलेलं आहे तर based on general class, suspension classified into following class: oral suspensions, parenteral suspension, externally applied suspension. तर ओरल सस्पेन्शनमध्ये काय एक्झाम्पल? पॅरासिटेमॉल सस्पेन्शन. त्यानंतर एक्सटर्नली अप्लाइडमध्ये आहे कॅलामाइन लोशन. पॅरेंट्रलमध्ये आहे इन्सुलिन झिंक सस्पेन्शन.
तर आपण बघूया पॅरेंटल सस्पेन्शन. तर पॅरेंटल सस्पेन्शनमध्ये काय येतं, तर सस्पेन्शन आर इंटेंडेड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ओनली बाय इंजेक्शन. तर पॅरेंटल सस्पेन्शनमध्ये कसं ॲडमिनिस्टर केलं जातं सस्पेन्शन, ओनली बाय इंजेक्शन. कशाने? इंजेक्शनने. सस्पेन्शन्स हॅव लॉंग टाईम ॲक्शन. काय म्हटलेलं आहे, सस्पेन्शन्स हॅव लॉंग टाईम ॲक्शन ऑन completeness of effect renders influence the solvent and size of particles of dispersing phases. काय म्हटलेलं आहे, ऑन completeness of effect renders influence the solvent and size of particles of dispersing phases. Suspension should be prepared in aseptic conditions. A classroom by the GMP classifications of rooms cleanliness. काय म्हटलेलं आहे, सस्पेन्शन शुड बी प्रिपेअर्ड इन असेप्टिक कंडिशन्स, अ क्लासरूम बाय द GMP क्लासिफिकेशन ऑफ रूम्स क्लिनलीनेस. त्यानंतर म्हटलेलं आहे, ॲक्टिव्ह सबस्टन्सेस शुड बी सस्पेंडेड विथ वॉटर फॉर इंजेक्शन्स. काय म्हटलेलं आहे, ॲक्टिव्ह सबस्टन्सेस शुड बी सस्पेंडेड विथ वॉटर फॉर इंजेक्शन. For improvement of suspending process and increasing of stability can be used ultrasound devices. काय म्हटलेलं आहे, active substances should be suspended with water for injections. For improvement of suspending process and increasing of stability can be used ultrasound devices. त्यानंतर आहे, सस्पेन्शन मे शो अ सेडिमेंट विच इज रेडिली डिस्पर्सिबल ऑन शेकिंग. काय म्हटलेलं आहे, सस्पेन्शन्स मे शो अ सेडिमेंट विच इज रेडिली डिस्पर्सिबल ऑन शेकिंग. तर सस्पेन्शनमध्ये काय होतं, तर ते सेडिमेंटेशन दाखवतं, विच इज रेडिली डिस्पर्सिबल ऑन शेकिंग, जे की रेडिली डिस्पर्सिबल आहे कशानंतर, आफ्टर शेकिंग, ऑन शेकिंग. फॉर क्वालिटी कंट्रोल ऑफ सस्पेन्शन इन ॲडिशन चेक द पार्टिकल साईज. फॉर क्वालिटी कंट्रोल ऑफ सस्पेन्शन्स इन ॲडिशन चेक द पार्टिकल साईज. क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी कशाची, तर सस्पेन्शनची. इन ॲडिशन कशा, तर ॲडिशनमध्ये काय चेक केलं पाहिजे, पार्टिकल साईज. कशासाठी, तर क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी. कशाची, सस्पेन्शनची. काय चेक केलं पाहिजे, पार्टिकल साईज. त्यानंतर आहे ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन. काय बघितलं आपण, क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन. त्यामध्ये आहे 4 टाईप, ओरल सस्पेन्शन्स, पॅरेंटल सस्पेन्शन, ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन, सस्पेन्शन्स फॉर एक्सटर्नल यूज. काय बघितलं आपण, ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन बघितलं. आता आहे पॅरेंटल सस्पेन्शन्स बघितलं. आता आहे ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन. तर ऑप्थॅल्मिक सस्पेन्शनमध्ये काय आहे, ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन्स आर नाउ डेज मेनली यूज फॉर फॉर्म्युलेशन्स इन्व्हॉल्विंग स्टेरॉइड्स अँड केम इन टू जनरल यूज विथ द पोस्ट वॉल to availability of this drug for treatment of ocular inflammatory diseases. काय म्हटलेलं आहे, ophthalmic suspensions are nowadays mainly used for formulation involving steroids and came into general use with the post-war to availability of these drugs for treatment of ocular inflammatory diseases. ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन कशासाठी यूज केले जातात, तर ट्रीटमेंट ऑफ ऑक्युलर इन्फ्लॅमेटरी डिसीजेस. जे पण काही ऑक्युलर म्हणजे जे आयसाठी, जे पण ऑक्युलर म्हणजे कशासाठी, तर आयसाठी. इन्फ्लॅमेटरी म्हणजे स्वेलिंग. ऑक्युलर इन्फ्लॅमेटरी म्हणजे जे पण काय आईचे डिसीज असणार किंवा आईजला प्रॉब्लेम असणार त्यासाठीच्या डिसीजला ते यूज होणार. त्यानंतर बघूया पॅरेंटल सस्पेन्शन. तर पॅरेंटल सस्पेन्शनमध्ये काय बघितलं आपण,
Parenteral suspension are dispersed heterogeneous systems containing insoluble drug particles which when are to be resuspended in either aqueous or oil vehicles before administering to a patient. काय म्हटलेलं आहे? Parenteral suspensions are dispersed heterogeneous system containing insoluble drugs particles which when are to be resuspended in either aqueous or oil vehicles before administering to a patient. They are administered by either subcutaneous or intramuscular route. काय म्हटलेलं आहे? They are administered by कसं आयदर सबक्युटेनियस और इंट्रामस्क्युलर रूट, एकतर सबक्युटेनियस किंवा इंट्रामस्क्युलर रूटने. त्यानंतर काय फॉर एक्झाम्पल प्रोकेन पेनिसिलिन जी. काय एक्झाम्पल दिलेलं आहे? प्रोकेन पेनिसिलिन जी. त्यानंतर हे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सस्पेन्शन्स. काय आहे तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सस्पेन्शन. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये काय आहे तर सिम्पल अँड कन्व्हिनियंट टू यूज. कसं आहे? सिम्पल अँड कन्व्हिनियंट टू यूज. त्यानंतर आहे ड्रग्ज रेडिली अवेलेबल बाय प्रिस्क्रिप्शन. काय म्हटलेलं आहे? पहिला ॲडव्हान्टेज तर सिम्पल आहे आणि कन्व्हिनियंट आहे. कशासाठी? यूजसाठी. रेडिली अवेलेबल बाय प्रिस्क्रिप्शन. काय म्हटलेलं आहे? ड्रग्ज रेडिली अवेलेबल आहे कसे तर बाय प्रिस्क्रिप्शन. ड्रग रिॲक्शन्स आर जनरली लेस सिव्हिअर. काय म्हटलेलं आहे? ड्रग रिॲक्शन्स आर जनरली लेस सिव्हिअर. कसे ड्रग रिॲक्शन तर लेस सिव्हिअर ॲज कम्पेअर टू अनादर. ओरल रूट लेस ऑब्जेक्शनेबल दॅन पॅरेंटरल. काय म्हटलेलं आहे तर ओरल रूट लेस ऑब्जेक्शनल दॅन पॅरेंटरल. रिक्वायर्स ओनली मिनिमल ट्रेनिंग. काय म्हटलेलं आहे? रिक्वायर्स ओनली मिनिमल ट्रेनिंग. त्यानंतर आहे ड्युरेशन ऑफ ॲक्शन मे एक्सटेंड into पोस्ट ट्रीटमेंट पिरियड. काय म्हटलेलं आहे? ड्युरेशन ऑफ ॲक्शन मे एक्सटेंड इंटू पोस्ट ट्रीटमेंट पिरियड. त्यानंतर आहे डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय दिलेलं आहे? पेशंट नॉन कम्प्लायन्स. कसे आहेत तर पेशंट नॉन कम्प्लायन्स. डोसेजेस आर लार्जली इम्पिरिकल. काय म्हटलेलं आहे? डोसेजेस आर लार्जली इम्पिरिकल. त्यानंतर आहे टायट्रेशन टू क्लिनिकल एंड पॉईंट इम्पॉसिबल. काय आहे? टायट्रेशन टू क्लिनिकल एंड पॉईंट इम्पॉसिबल. त्यानंतर म्हटलेलं आहे इरॅटिक ॲब्सॉर्प्शन मेक्स रिस्पॉन्स अनप्रेडिक्टेबल. इरॅटिक ॲब्सॉर्प्शन मेक्स रिस्पॉन्स अनप्रेडिक्टेबल. त्यानंतर आहे लेवल ऑफ सिडेशन कॅन नॉट बी अल्टर्ड. काय म्हटलेलं आहे? लेवल ऑफ सिडेशन. कसली लेवल? सिडेशनची. के लेवल ऑफ सिडेशन कॅन नॉट बी अल्टर्ड. नॉट युजफुल इन एक्स्ट्रीमली अप्रेहेन्सिव्ह पेशंट. नॉट युजफुल इन एक्स्ट्रीमली अप्रेहेन्सिव्ह पेशंट. ड्युरेशन ऑफ ॲक्शन मे एक्सटेंड इंटू पोस्ट ट्रीटमेंट पिरियड. ड्युरेशन ऑफ ॲक्शन मे एक्सटेंड इंटू पोस्ट ट्रीटमेंट पिरियड. क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन्स. काय म्हटलं? बेस्ड ऑन जनरल क्लासेस. त्यामध्ये कोणते कोणते येतात तर ओरल सस्पेन्शन, एक्सटर्नली अप्लाइड सस्पेन्शन, पॅरेंटल सस्पेन्शन. त्यानंतर बेस्ड ऑन प्रोपोर्शन ऑफ सॉलिड पार्टिकल्स. त्यामध्ये काय काय येतं तर डायल्यूट सस्पेन्शन 2 to 10% वेट बाय व्हॉल्यूम सॉलिड. कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन 50% वेट बाय व्हॉल्यूम सॉलिड. बेस्ड ऑन इलेक्ट्रोकायनेटिक नेचर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. त्यामध्ये आहे फ्लोक्युलेटेड सस्पेन्शन अँड डिफ्लोक्युलेटेड सस्पेन्शन. त्यानंतर आहे बेस्ड ऑन साईज ऑफ सॉलिड पार्टिकल्स. त्यामध्ये आहे कोलायडल सस्पेन्शन 1 मायक्रॉन, कोर्स सस्पेन्शन 1 मायक्रॉन, नॅनो सस्पेन्शन 10 mg.
तर हे काय होतं, क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन. मग ते कसे, तर बेस्ड ऑन जनरल क्लासेस, बेस्ड ऑन प्रपोर्शन ऑफ सॉलिड पार्टिकल, बेस्ड ऑन इलेक्ट्रोकायनेटिक नेचर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. त्यामध्ये कोणते कोणते येतात, तर फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन अँड डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. बेस्ड ऑन साईज ऑफ पार्टिकल्समध्ये कोणते कोणते येतात, तर कोलायडल सस्पेन्शन, कोर्स सस्पेन्शन अँड नॅनो सस्पेन्शन. हे झाले क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन. आपण काय काय बघितलं आत्तापर्यंत, डेफिनेशन ऑफ सस्पेन्शन. सस्पेन्शन म्हणजे काय, तर हे असं प्रिपरेशन आहे विच इज हे preparation containing finely divided drug particle which is distributed how somewhat uniformly throughout a vehicle in which the drug exhibit in minimum degree of solubility. त्यानंतर काय बघितलं आपण, तर क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शन. क्लासिफिकेशन ऑफ सस्पेन्शनमध्ये काय बघितलं, तर ओरल सस्पेन्शन, पॅरेंटल सस्पेन्शन, ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन अँड सस्पेन्शन फॉर एक्सटर्नल यूज. तर ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन कशासाठी यूज केलं जातं, तर ऑक्युलर इन्फ्लॅमेटरी डिसीजेस. त्यानंतर बघितलं पॅरेंटल सस्पेन्शन. तर पॅरेंटल सस्पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन ओनली बाय इंजेक्शन. त्यानंतर बघितलं पॅरेंटल सस्पेन्शनचं इंट्रोडक्शन. दे आर ॲडमिनिस्टर्ड बाय आयदर सबक्युटॅनियस ऑर इंट्रामस्क्युलर रूट. मग त्याचे एक्झाम्पल बघितले प्रोकेन अँड पेनिसिलिन जी. त्यानंतर बघितले ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सस्पेन्शन्स. तर काय काय होते त्यामध्ये, सिम्पल आणि कन्व्हिनियंट टू यूज आहे. त्यानंतर ओरल रूटलेट्स ऑब्जेक्शनल दॅन पॅरेंटल आहे. त्यानंतर ड्रग रेडिली अवेलेबल आहे बाय प्रिस्क्रिप्शन. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये दिलेला आहे पेशंट नॉन कम्प्लायन्स आहे. डोसेजेस आर लार्जली इम्पेरिकल. त्यानंतर अजून काय म्हटलेलं आहे, लेवल ऑक्सिडेशन कॅन नॉट बी अल्टर्ड, नॉट युजफुल इन एक्स्ट्रीमली अप्रेहेन्सिव्ह पेशंट. त्यानंतर क्लासिफिकेशन दिलेली इन डिटेल. त्यामध्ये मग बेस्ड ऑन जनरल क्लासेस, प्रपोर्शन ऑफ सॉलिड पार्टिकल्स, बेस्ड ऑन इलेक्ट्रोकायनेटिक नेचर ऑफ सॉलिड पार्टिकल, बेस्ड ऑन साईज ऑफ सॉलिड पार्टिकल्स. त्यानंतर दिलेला आहे आयडियल क्वालिटीज ऑफ गुड सस्पेन्शन. काय बघणार आहे, तर क्वालिटीज ऑफ हे गुड सस्पेन्शन. तर त्यामध्ये आहे आयडियल क्वालिटीज ऑफ गुड सस्पेन्शन. इट शुड सेटल स्लोली अँड इझिली रिडिस्पर्स ऑन शेकिंग. काय म्हटलेलं आहे, आयडियल क्वालिटीज ऑफ गुड सस्पेन्शन. इट शुड सेटल slowly and easily redisperse on shaking. It should readily and evenly pour from container. काय म्हटलेलं आहे, it should be readily and evenly pour from container. It should be chemically inert. It should not form hard cake. It should prevent degradation drug or to improve stability of drug. It should mask the taste of bitter ऑफ अनप्लीझंट ड्रग. काय म्हटलेलं आहे आयडियल क्वालिटीज ऑफ गुड सस्पेन्शनमध्ये, तर आयडियल क्वालिटीज ऑफ गुड सस्पेन्शन. इट शुड सेटल स्लोली अँड इझिली रिडिस्पर्स ऑन शेकिंग. काय म्हटलेलं आहे, इट शुड सेटल स्लोली. कसं सेटल होणार, तर स्लोली अँड इझिली रिडिस्पर्स. आणि रिडिस्पर्स कसं होणार, इझिली ऑन शेकिंग. त्यानंतर म्हटलेलं आहे इट शुड रेडिली अँड इव्हनली पोअर फ्रॉम कंटेनर. काय म्हटलेलं आहे, इट शुड रेडिली अँड इव्हनली पोअर फ्रॉम कंटेनर. त्यानंतर म्हटलेलं आहे इट शुड बी केमिकली इनर्ट. काय म्हटलेलं आहे, इट शुड बी केमिकली इनर्ट. कसं पाहिजे, केमिकली इनर्ट पाहिजे. इट शुड प्रिव्हेंट डिग्रेडेशन ऑफ ड्रग ऑर टू इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी ऑफ ड्रग. अजून काय म्हटलेलं आहे, डिग्रेडेशन ऑफ ड्रगचं प्रिव्हेंट करायला हवं आणि इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी ऑफ ड्रग. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, इट शुड नॉट फॉर्म हॅड केक. काय म्हटलेलं आहे, इट शुड नॉट फॉर्म हॅड केक. इट शुड मास्क द टेस्ट ऑफ बिटर ऑफ अनप्लीझंट ड्रग. काय म्हटलेलं आहे, इट शुड मास्क द टेस्ट ऑफ बिटर ऑफ अनप्लीझंट ड्रग. त्यानंतर बघूया आयडियल क्वालिटीज ऑफ गुड सस्पेन्शनमध्ये आहे इट शुड सेटल स्लोली, रेडिली रिडिस्पर्स ऑन जेंटल शेकिंग ऑफ द कंटेनर. इट शुड पोअर रेडिली अँड इव्हनली फ्रॉम इट्स कंटेनर.
The suspended particles should not form a cake. Suspended particles should be small and uniformly sized. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, विस्कॉसिटी मस्ट नॉट सो हाय, इट शुड बी केमिकली इनर्ट. विस्कॉसिटी मस्ट नॉट सो हाय काय म्हटलेलं आहे, विस्कॉसिटी कशी नसायला हवी, विस्कॉसिटी मस्ट नॉट सो हाय, इट शुड बी केमिकली इनर्ट. कसं असलं पाहिजे, इट शुड बी केमिकली इनर्ट, केमिकली कसं असलं पाहिजे, इनर्ट. त्यानंतर आहे 1 liter should settle slowly and should be readily redispersed on gentle shaking of the container. The particle size of suspension remains fairly constant throughout its long period of undistributed standing. The suspension should pour readily and evenly from its container. तर आपण बघितलं सस्पेन्शनचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. त्यानंतर आहे फार्मास्युटिकल सस्पेन्शन इज अ कोर्स डिस्पर्शन ऑफ इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल्स in a liquid medium. In addition, when compared to solution, dosage forms relatively higher concentration of drugs can be incorporated into suspension products. काय म्हटलेलं आहे, pharmaceutical suspension is a coarse dispersion of insoluble solid particles in a liquid medium. In addition, when compared to solution, dosage form relatively higher concentration of drug can be incorporated into suspension product. तर सस्पेन्शन काय आहे, तर heterogeneous mixture of 2 or more substances. Particles of the solute do not dissolve in the solvent, rather they remain suspended in bulk throughout. The size of particle of suspension is large enough to be visible from neckties. The size of particle of suspension is large enough to be visible from neckties. त्यानंतर म्हटलेलं आहे, the suspension containing diffusible solids are prepared by triturating the solids in a mortar with sufficient quantity of vehicle to form a smooth cream. These agents get adsorbed at the solid liquid interface and promote wetting of the solid particles by the liquid of the dispersion medium. काय म्हटलेलं आहे, a suspension containing diffusible solids are prepared by triturating the solids in a mortar with sufficient quantity of vehicle. कशी तर sufficient quantity of vehicle to form a smooth cream. कशी तर to form a smooth cream. These agents get absorbed. काय म्हटलेलं आहे, these agents get adsorbed at the solid liquid interface and promote wetting of the solid particles by the liquid of the dispersion medium. कसं तर wetting to promote, काय करण्यासाठी, promote wetting of the solid particles. कोणते particles, the solid particles by the कसे, by the liquid of the dispersion medium. Thank you.